पनवेल महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात लेखापरीक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत समोर आलेल्या दिसून येतात. प्रहारचे शिरीष सर आहेत आपल्यासोबत. सर, काय त्रुटी आढळलेल्या आहेत लेखापरीक्षण अहवालामध्ये आणि लेखापरीक्षण अहवाल हा किती वर्षाचा होता? लेखापरीक्षण अहवाल मागील 3 वर्षाचा आहे. आम्ही 4 एप्रिलला माहिती अधिकाऱ्यांनी जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये शासनाचे जे स्थानिक लोक परीक्षण संचालक असतं ते दरवर्षी प्रत्येक महानगरपालिकेचं लेखापरीक्षण करतात आणि त्यातून मग अनेक गंभीर अनियमित भ्रष्टाचार आणि त्यांनी केलेल्या ज्या मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत ते उघड होतं. तर ह्या लेखापरीक्षण अहवालामध्ये 3 वर्षाचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय झालंय की जेव्हा महानगरपालिकेने अनेक कामं जी दिलेली आहेत त्या कामांमध्ये जी रक्कम दंडात्मक वसूल करणे असेल ती वसूल केलेली नाहीये. त्याचप्रमाणे जे रनिंग बिल ज्याला म्हणतो धावते बिल जे अदा करायचे नसतात तरी ते मोठ्या प्रमाणात केलेले आहे हे न करता. तर बघा की मेजरमेंट जे बुक असतं प्रत्येक कामाचं एक मेजरमेंट बुक असतं ते संबंधित जे ऑडिटर असतात त्यांना उपलब्ध करून न देणे. त्याचप्रमाणे जी कामं झाल्यानंतर जी सुरुवातीला नंतर आणि शेवटी अशा 3 स्तरावर त्याची फोटोग्राफ्स आणि व्हिडिओग्राफी करायची असते ते न करणे. अशा अनेक स्वरूपातल्या गंभीर त्रुटी यांनी त्यांच्या अहवालातून लक्षात आणून दिली. त्याचप्रमाणे एखादे काम केल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे फार महत्त्वाचं असतं. पण असं न करता अधिकाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी कोणतेही कागदपत्र जे ऑडिटसाठी आवश्यक असतात ते न देता त्यांना फिरवण्याचं काम. आणि हे 3 वर्षाचं ऑडिट झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्याचा कंप्लायन्स रिपोर्ट हे शासनात सादर केलं पाहिजे असं नियम आहे. तरी आता वर्ष उलटून गेले तरी तो रिपोर्ट पनवेल महानगरपालिकेकडून त्यांच्याकडे गेलेला नाही. तर ह्याच्यावरून एक लक्षात येते की पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2016ला झाली. आता ते बाळसं घेत आहे आणि ही त्यांची दुसरी टर्म आहे. तर दुसऱ्या टर्ममध्ये जर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जर अनियमित आणि भ्रष्टाचार होत असेल आणि त्याला जर आयुक्त म्हणून जर वेळीच त्याला जर जबर घालणार नसतील तर हे पुढे जाऊन वाढत जाईल. आणि हे शासनाचीच जर एक ऑथॉरिटी सांगते की इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमित होते ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तर ह्याचा महाराष्ट्र शासन आणि जी संबंधित यंत्रणा त्यांनी विचार केला पाहिजे. पण किती कोटीच्या वगैरे नमूद केल्या किंवा ठेकेदारांना पाठीशी काय लेखापरीक्षणामध्ये नेमकी स्पेसिफिक यांना ठोकलेलं आहे लेखापरीक्षणामध्ये? साधारण काय झालं याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की काही ठिकाणी जे अपात्र ठेकेदार आहेत त्यांना पात्र दाखवून घेण्यात आलं असंही दाखवले. आणि दंडात्मक जी वसूल मी म्हटले ते करोडोच्या घरात आहे. म्हणजे खरं तरी वसूल जर अधिकाऱ्यांच्या खिशातून जर वसूल केली तर त्यांना पालिकेचा पैसा किंवा शासनाच्या पैशाचं गांभीर्य लक्षात येईल. पण इथे तसं होताना दिसत नाही. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ह्या संबंधित तक्रार मुख्यमंत्री कार्यालय, लोकलेखा समिती असेल आणि मुख्य सचिव महाराष्ट्राचे या सर्वांकडे केलेलं आहे. आता बघू की शासन म्हणून याच्यात काय कारवाई करते. हे होते शिरीष यांनी सुद्धा सांगितलं लेखापरीक्षण अहवालामध्ये अनेक जे ताशेर जे आहेत ओढलेले आहेत. महानगरपालिकेच्या कामाबाबत अनियमितता जी लेखापरीक्षण अहवालातून दिसून येते. कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरळ, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.